नमस्कार, सिटी न्यूज़ चैनल में आपका स्वागत है। हमारे साथ में है माजी खासदार अमरावती के अनंतराव जी गुड़े। अभी वर्धा के फिलहाल प्रभारी है, वर्धा का इंचार्ज उनके पास में और वर्धा का चार्ज उनके पास में है। और अमरावती अभी आज आए हुए हैं। देश में ऐसा कहते हैं कि लोगों को किसको मत देना है यह तय लोग पहले ही कर लेते चुनाव आने से पहले, ऐसा आमतौर पर कहा जाता है। उसी के आधार पर सब अपनी संरचना करते हैं। लेकिन हमने देखा कि चुनाव के कुछ समय पहले राजनीतिक पार्टियां राष्ट्रीय स्तर पर अपने कुछ घोषणाएं करती है, जाहिरनामा जाहिर करती है, घोषणा पत्र जाहिर करती है, कुछ संकल्पनामा बोलते हैं, कुछ वचननामा बोलते हैं, अलग अलग प्रकार से कि हम आने के बाद में हम क्या क्या करेंगे। और होता है ऐसा कि हर बार ये मैनिफेस्टो जाहिर होता है, लेकिन उसके बाद में जनता भी भूल जाती है और वो भी भूल जाता है कि आखिर क्या किया था। क्या इस मैनिफेस्टो के जो आप आज आश्वासन देते, इस पे कोई ऐसी चीज़ हो सकती है कि आपने आश्वासन दिया, पूरा नहीं किया, तो जनता आपसे जवाब मांगे है ना। जवाब जब मिलता है कि हाँ करेंगे होंगे, नहीं किया तो उसके लिए कोई प्रोविज़न है कि। हमारे साथ में अनंतराव जी है। अनंतराव जी, सीधा आपसे कि जो मैंने आपका स्वागत है सिटी न्यूज़ चैनल में, और सीधा कि जो मैनिफेस्टो आप लोग जाहिर करते हो राष्ट्रीय स्तर पर, कांग्रेस करती है, बीजेपी करती है, समाजवादी करेगी, राष्ट्रवादी, जितने भी सब जाहिर करेंगे, इसका कोई हकीकत की दुनिया से संबंध होता है क्या? नहीं, जरूर होता है। ऐसा है कि मैनिफेस्टोला यानी वचननामा, शिवसेना वचननामा बोलते, बाकी जो पार्टी आहे वो जाहीरनामा बोलती। आप मराठी में बोल सकते हैं। शिवसेना जी आहे ती वचननामा म्हणते। आम्ही जनतेला जे देतो ते वचन देतो, पण बाकीच्या लोकांचा तो जाहीरनामा असतो। त्यांच्या याच्यावर जर मॅनिफेस्टोला जर पाहिलं तर जाहीरनामा असंच हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये त्यांच्या असते। आणि हे जे जाहीरनामा करतात हे देशामध्ये सर्वसाधारणपणे लोकांच्या काय डिमांड्स असू शकतात त्या लक्षात घेऊन तो जाहीरनामा केला जातो, किंवा आपण कोणतं आश्वासन दिल्यामुळे मतदार आपल्याकडे वळील। जाहीरनाम्याचा सरळ सरळ अर्थ मतदारांना आपल्याकडे आकर्षित करणं आहे। पार्ट ऑफ मार्केटिंग। कारण जाहीरनामा प्रसिद्ध होतो हा नेमका निवडणुकीच्या काळात होतो। कोणत्या तरी पक्षानं असं म्हटलं का आम्ही 2 वर्षांना लोकसभेच्या निवडणुका आहे, त्या 2 वर्षाच्या पूर्वी आज आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध करतो, आणि आज जाहीरनामा प्रसिद्ध करून त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन कसं करायचं आहे, त्याच्याचं नियोजन कसं करायचं आहे ते आम्ही लोकांना सांगतो। आता काँग्रेसनं जाहीरनामा प्रसिद्ध केला। आता एकदमच काँग्रेसनं सांगितलं की आम्ही 72,000 रुपये लोकांच्या तिजोरीत देणार आहे, लोकांना वर्षभराचे 72,000 देणार आहे। आता 72,000चा अंदाजच लागत नाही, कारण त्यांना असं म्हटलं का 12,000 रुपये महिना, एखादा जर 8,000 रुपये कमवत असेल त्याला 4,000 द्यायचं, त्याला कोणी 6,000 रुपये कमवत असेल तर त्याला 6,000 रुपये। मग 72 कसा काय लागू शकतो हिशोब? 72,000चा काही हिशोब नाही आहे। माझा प्रश्न याच्यावर असा आहे की माननीय डॉक्टर मनमोहन सिंग या देशाचे 15 वर्ष प्रधानमंत्री होते, ते या देशाच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, ते अर्थतज्ञ आहे। मग 15 वर्ष सरकार होतं, तर 15 वर्षाच्या सरकाराच्या काळामध्ये त्यांना अशा प्रकारचे पैसे आपण लोकांना डायरेक्ट देऊ शकतो, हे आतापर्यंत लक्षात का नाही आलं? एवढे मोठे अर्थतज्ञ असताना म्हणजे 15 वर्षाच्या सरकारमध्ये तुमच्याला हे लक्षात आलं नाही का आपण लोकांना अशा पद्धतीने पैसे देऊ शकतो। पण जेव्हा 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही देतो असं जेव्हा भारतीय जनता पक्षानं म्हटलं वर्षाचे, त्याचे 2,000 रुपये आम्ही तातडीने टाकतो, अनेकांना ते मिळाले, तातडीने टाकतो, 3 टर्ममध्ये आम्ही पैसे टाकतो। दुसरा हप्ता जो आहे तो जुलै महिन्यात लोकांच्या खात्यामध्ये येणार आहे। हे 6,000 रुपये आम्ही शेतकऱ्यांना देतो। 5 एकरापर्यंतची शेतकरी आहे त्यांना, 2 हेक्टरपर्यंतचे, खऱ्या अर्थानं जो शेतीवर अवलंबून आहे पूर्णपणे, त्यांना आम्ही देतो। हे जेव्हा म्हटलं तेव्हा काँग्रेसला 72,000 रुपयाची आयडिया आली। म्हणजे तुम्ही जर 6,000 देत असाल वर्षाचे, तर आम्ही महिन्याचे 6,000 देतो। म्हणजे कसं आहे, हे कुस्ती खेळण्यासारखं आहे। हे सरळ कुस्ती खेळणं आहे। तू ऐसा करता ना
फिर जो मी ऐसा सब्सिडी और लालच की जब कैश कोई स्कीम आप मार्केट में डालते, इसके लिए कोई प्रोविजन भी तो होगा ना, ये पैसा आएगा कहाँ से करके। आपने भी जैसे 6,000 बोला तो 6,000 आएगा कहाँ से, इन्होंने 72,000 बोला तो 72,000 आएगा, कुछ तो प्रोविजन इसके पीछे सोचते होंगे ना वो लोग। नाही असा आहे की आता भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामध्ये आहे, बजेट त्यांच्याजवळ आहे। या वर्षी जे त्यांनी निवडणुकीच्या आधी जे अंतरिम बजेट सादर केलं, त्या अंतरिम बजेटमध्ये ही घोषणा केली। जेव्हा आणि लोकसभेच्या फ्लोअरवर ही घोषणा होते तेव्हा तो एक प्रकारे कायद्याप्रमाणे होऊन जाते आणि त्यासाठी तेवढ्या निधीची तरतूद केल्या जाते। काँग्रेसनं जे 72,000 रुपये म्हटलं त्याची आजच्या तारखेमध्ये काहीही तरतूद नाही आहे। त्याच्यामुळे या विषयावर किती पर्सेंटेजमध्ये प्रमाणात आपण विश्वास ठेवावा हा शंकेचा विषय आहे, कारण काँग्रेस जो 15 वर्ष राज्य होतं तेव्हा त्यांनी अशा प्रकारची योजना आणली असती, लोकसभेमध्ये जाहीर केली असती किंवा बजेटमध्ये तशी तरतूद केली असती तर आपण ती गोष्ट समजू शकतो। हां ठीक आहे, बजेटमध्ये केल्यानंतर एखाद्या वेळेस सरकारचं उत्पन्न कमी झालं, महसुली उत्पन्न कमी झालं, जेवढा काही आकडा होता बा महसुली उत्पन्नाचा तो कमी आला, मग ते GST असो, ते एक्साईज ड्युटी असो, जे काही सरकारला पैसे मिळतात अपेक्षा, ते जर कमी झालं तर कमी जास्त होऊ शकते, समजू शकतो। परंतु याचा काही विचार न करता किंवा तेव्हा न करता आता जे करणं आहे याला काही अर्थ आहे असं मला वाटत नाही। आणि जे मॅनिफेस्टोमध्ये बाकीची गोष्टी आहे त्यातच हे झालं कॅशचं प्रोव्हिजन। माझं म्हणणं होतं की असं की जे तुम्ही मॅनिफेस्टो जाहीर करतात ते म्हणजे 72,000 आत्ता पूर्ण नाही केलं आणि सरकार आली तर कोणती लीगल कारवाई होते का? नाही, तुम्ही जर वचननामा आपला जाहीरनामा जर जाहीर केला, जाहीरनामातले कलम पूर्ण करण्याची जबाबदारी ही त्या सरकारची जबाबदारी आहे, सत्तेवर जर आली तर। पण ती जर पूर्ण केली नाही तर त्यावर आतापर्यंत कारवाई झाल्याचा कुठेही दाखला नाही, आतापर्यंतचा काही दाखला नाही। त्याच्यामुळे कारवाई होऊ शकते एखाद्या वेळेस, एखादा जर जनहिताची याचिका दाखल केली। आजकाल सगळं प्रत्येक गोष्ट माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे उच्च न्यायालयाकडे जाते। एखाद्या वेळेस तुम्ही दिलेला वचननामा पूर्ण केला नाही म्हणून सर्वोच्च न्यायालय एखाद्या वेळेस सूचना देऊ शकते, पण कायद्यात काही तरतूद नाही। नहीं, जैसे वचननामा है भाई, एक बीजेपी का वचननामा था 370 हटाएंगे, मंदिर बनाएंगे, ये सारी चीज़ें इनके एक रूटीन के प्रोग्राम, इनके भी प्रोग्राम्स पूरे नहीं होते, 5 साल पूरे होते, फिर वापस उसी साल जनता जाहीरनामा हा मतदाराशी कनेक्टिव्हिटी आहे। जाहीरनामा कोणासाठी जाहीर केला जातो? मतदारांसाठी। मतदार हा जागृत आहे, हा मतदार तुम्ही दिलेल्या जाहीरनाम्यातल्या जर कलम पूर्ण होत नसेल, सरकार येऊ नये तर जनतेनं या बाबतीत जाब विचारला पाहिजे। आणि भारतात म्हणजे आपल्या राज्यघटनेत सर्वसामान्य माणसाला जाब विचारण्यासाठी अनेक प्रावधान आहे। तुमचे लोकप्रतिनिधी आहे त्यांना तुम्ही विचारू शकता, मीडिया आहे, तुमचं सरकार आहे त्यांना तुम्ही विचारू शकता, शेवटी न्यायालय आहे न्याय देण्यासाठी, त्यांच्याकडे जनहित याचिकाच्या माध्यमातून तुम्ही जाऊ शकता। परंतु आतापर्यंत जे काही जाहीरनामे जाहीर झाले त्या जाहीरनामे जे पूर्ण झाले नाही त्या बाबतीत आजपर्यंत असं कोणताही प्रयत्न झाला नाही। परंतु दिवसेंदिवस या देशातला मतदार प्रगल्भ होतो आहे। जगाच्या पाठीवर भारताची लोकशाही ही प्रगल्भ लोकशाही आहे। भारताचा मतदारही हा हुशार आहे, त्यांनी आपल्या हुशारीचे अनेक वेळा दाखले दिले आहे वेगवेगळ्या वेळेस, त्यामुळे तो निश्चितपणे हुशार आहे। आणि आता मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रेस मीडिया ही पॉवरफुल झाली आहे, त्यामुळे आजपर्यंत जी गोष्ट झाली नाही कदाचित ही भविष्यामध्ये होऊ शकते। का जर दिलेली वचनं जर पूर्ण झाली नसेल, दिलेलं जर अभिवचन जे आहे जो जाहीरनामा पूर्ण झाला नसेल त्या बाबतीत एखाद्या वेळेस कोणीतरी कोर्टामध्ये जाऊ शकते और उस पर फिर जवाब देना पड़ेगा, जो जवाब देना पड़ेगा सरकार में। आपकी जैसे यूपी में सरकार है, यूपी के साथ में अभी चुनाव लड़े, पहले सरकार भी थी, जब आप चुनाव लड़ते जो वचननामा अभी भारतीय जनता पार्टी के ओर से लागू हुआ, क्या वही वचननामा आपके लिए भी लागू रहता है? आप अपना वचननामा युती वाला अलग से बनाते हैं? नाही, आम्ही शिवसेनेचा वचननामा, कारण मी आधी सांगितलं भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा आहे, शिवसेना नेहमी वचननामा देते,
याच्यापूर्वी जेवढ्या निवडणुका झाल्या शिवसेनेनं वचननामा दिला, त्या महानगरपालिकेच्या असो, विधानसभेच्या असो की कोणत्याही असो. परंतु जेव्हा केंद्रामधची निवडणूक होते, आता लोकसभेची निवडणूक होते, अखिल भारतीय पातळीवर ही निवडणूक होते आहे, त्यामुळे आम्ही काही पूर्ण भारतभर निवडणुका लढवत नाही संपूर्ण देशात, आम्ही फक्त महाराष्ट्रामध्ये लढवतो आहे. त्यामुळे आमची भूमिका ही तिथे सरकार बसवण्याला सपोर्ट करण्याची आहे, सहकार्य करण्याची आहे. त्याच्यामुळे त्यांचा वचननामा जो आहे, जो केंद्रानं वचननामा झाला तो जवळपास आमचा आहे. आमचीही तेच कलम आहे, म्हणजे 370वर कलम रद्द करा, हे माननीय शिवसेना प्रमुखां बाळासाहेब ठाकरे यांची मागणी आहे. जुनी, खूप जुनी. समान नागरिक कायदा या देशामध्ये लागू करा. म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी असं म्हटलं होतं की तुम्ही कोर्टामध्ये जेव्हा एखादी साक्ष द्यायसाठी जाता तर तेव्हा हिंदू असेल तर गीतेवर हात ठेव, मुसलमान असेल तर कुराणवर हात ठेव, ख्रिश्चन असेल तर बायबलवर हात ठेव. आम्ही असं का म्हणत नाही का माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे, ज्या घटनेच्या आधारावर आमचं सरकारही चालते, आमचं कोर्टही चालते, त्या घटनेचे कलमच आम्ही मान्य करतो. तर आपण असं का नाही करत का कोर्टात घटनेवरच हात ठेवू, नाहीतरी गीतेवर हात ठेवल्यानंतरही तो खोटा बोलते, कुराणवर हात ठेवल्यानंतर खरं खोटं त्यात चालते. त्याच्यापेक्षा तुम्ही शिवसेना प्रमुखांनी जेव्हा 50 वर्ष झाले या देशाच्या स्वातंत्र्याला, तेव्हा शिवसेना भवनावर जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये रात्री 12 वाजता त्या कार्यक्रमामध्ये शिवसेना प्रमुखांनी असं म्हटलं होतं की कोर्टामध्ये घटना आमची महत्त्वाची आहे आणि घटनेवर हात ठेवून शपथ घ्यायला लावा, म्हणजे खऱ्या अर्थानं या देशात समान नागरिक कायद्याची सुरुवात होईल. सभी को रखना, हाँ सभी को रखना, फिर कोई भी समाज का रहो, कोई भी समाज का रहो, जरूरत नहीं पड़ती, कोई भी समाज का रहो, सबको मान्य है, सबको मान्य आहे. घटना सगळ्याला मान्य करणं आहे. घटनेवर हात ठेवून तुम्ही सांगा, हे आमचं पूर्वीपासूनची मागणी आहे. आणि त्याच्यामुळे राम जन्मभूमीची मागणी आमची सुरुवातीपासून आहे, समान नागरिक कायद्याची मागणी आमची पूर्वीपासून आहे, 370वा कलम रद्द करा ही मागणी आमची पूर्वीपासूनची आहे. आणि शेतकऱ्यांसाठी मी तर असं म्हणतो की कर्जमाफी हा काही उपाय नाही आहे. तुम्ही किती वेळा कर्जमाफी कराल? तुम्ही अशी व्यवस्था करायला पाहिजे का शेतकऱ्याला कर्ज घेण्याचं कामच पडलं नाही पाहिजे, कैसे हो, किंवा घेतलेलं कर्ज त्यांना त्याचं परतफेड झालं पाहिजे. ते असं की जसं मागच्या वेळेस त्यांनी सांगितलं 1.5 भाव आम्ही देतो, दिले नाही. 1.5 भाव, 1.5 जवळपास लोकांना मिळाले. पण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की 1.5 भाव कशावर लागत, जे तुमची लागत लागते त्या लागतचा तर पहिल्यांदा अभ्यास झाला पाहिजे ना. नेमकी लागत किती लागते आणि नेमकं उत्पन्न किती होते, म्हणजे लागत आणि उत्पन्न मिनिमम याचा रेशो तुम्ही पूर्णपणे काढला पाहिजे. उदाहरणार्थ सोयाबीनची गोष्ट आहे, सोयाबीनला साधारणतः एकराला 12 ते 13 हजार रुपये आजच्या तारखेत खर्च येतो. 13,000 रुपये जर एकरी खर्च येत असेल तर 5 पोते सोयाबीन होते. 5 पोते सोयाबीन आहे तर यांनी 3390 रुपये जाहीर केला, मी 3400 रुपये धरतो. मग 5 क्विंटल जर सोयाबीन झालं तर 17,000चं सोयाबीन झालं. आणि नाही 13,000 रुपये खर्च आला तुमचा, 13 आणि 19.5 17 भेटले. हां, मग तुम्ही हा खर्च द्या ना. तुम्ही ही रेशो हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही आणि जर होत नसेल तुम्ही नका करू, नाफेडची खरेदी नका करू, कशाची खरेदी नका करू. तुम्ही जर 1.5 भाव देत असाल आणि त्यानं जर सोयाबीन कमी भावात विकलं, कारण APMC सरकारच्या नियमाखाली चालते, APMCचं तुमच्याजवळ जर पावती असेल आणि त्यामध्ये कमी भावानं त्यानं विकलं असेल तर ही जी मधातली गॅप आहे ती सरकारनं भरून द्यायला पाहिजे. सरळ नियम सरकारनं भरून द्यायला पाहिजे. नंबर 2 की शेतकरी कर्जबाजारी केव्हा होतो? पीक आल्यावर कर्जबाजारी होत नाही. त्याच्यावर जे संकट येतात, अस्मानी संकट, विशेषतः नैसर्गिक संकट, एक वर्ष पाऊस खूप येतो, एक वर्ष अवर्षण येते, तर या काळामध्ये त्याचं जे येणारं हातातलं पीक आहे ते अगदी शेवटल्या क्षणात नष्ट होऊन जाते. म्हणजे संत्र्याचं सांगतो मी, संत्रा झाडावर आला असते, बहार आला असते, संत्र्याचा व्यापारी येतो, तो संत्र्याचे पैसे देतो, किंमत ठरते, पाणी येते, गार गिरते, किंमत ठरते आणि त्या दिवशी रात्री अचानक गारपीट होते
आणि गारपीट झाली का त्याचा संदर्भात दंदन नष्ट होते. मग त्यानं त्याच्यासोबत जो सौदा केला आहे, जी हे ठरवली आहे ती मदत त्याला केली तुम्ही केली पाहिजे.